पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने SSV ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या सुप्रसिद्ध लेखिका शिल्पा केळकर यांची लक्ष्मीपूजन ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात आज लक्ष्मीपूजन ही कथा आपल्यापुढे सादर करतेय. या कथेच्या लेखिका शिल्पा केळकर या अमेरिकेत असतात. भारतात जन्मलेल्या आणि शिक्षण घेतलेल्या शिल्पा या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सिनियर डायरेक्टर आहेत. त्यांना वाचन, अभिनय, दिग्दर्शन आणि प्रवासाची खूप आवड आहे. त्यांना लेखनाचाही छंद आहे. त्या म्हणतात, स्थलांतरित माणसं कायम सगळ्या अनुभवातून आपलं मूळ शोधत असतात. त्यांच्या लेखनाला अनेक पुरस्कार मिळालेत. नॉर्थ अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या एकता या मासिकातील लेखन स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाले. त्यांचे लेख अनेक मासिकात, वृत्तपत्रात तसेच BMM वृत्त, विश्व दिवाळी अंक, लोकमत, बृहन महाराष्ट्र वृत्त दिवाळी अंक यामध्ये प्रसिद्ध झाले. त्या अक्षय भाषा या ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका आहेत. अमेरिकेतल्या तरुण पिढीमध्ये मराठी भाषेविषयीचं प्रेम निर्माण व्हावं यासाठी ही संस्था काम करते. तसंच भारतातल्या निरनिराळ्या प्रोजेक्ट्सनाही मदत करते. या संस्थेनं अमेरिकेतल्या पब्लिक लायब्ररीमध्ये मराठी विभाग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलाय. ही कथा घडते औंध, जिल्हा सातारा या ठिकाणी. माझंही बालपण औंधमध्ये गेल्यामुळं मी जेव्हा फेसबुकवर ही कथा वाचली तेव्हा मला ते सगळं वातावरण डोळ्यापुढे उभं राहिलं आणि ही कथा मला खूप आवडली. पण लेखिका तर अमेरिकेत राहते, तिला शोधायचं कसं? मग खूप प्रयत्नांनी मी त्या लेखिकेचा फोन नंबर, तिचा एकूण पत्ता असा शोधून काढला आणि त्यांना फोन केला. शिल्पाताईंनाही फोन केल्यावर खूप आनंद झाला आणि अगदी खूप जुन्या मैत्रिणी असल्यासारखं आम्ही बोललो आणि त्यांनी आनंदानं त्यांची ही कथा आपल्या आर चॅनलवर सादर करण्याची परवानगी दिली. आणि आज ही कथा सादर होतीये. लक्ष्मीपूजन, लेखिका शिल्पा केळकर. पावसाळ्याचे दिवस होते. 1963-65 मधला या सालचा औंध मधला काळ. सातारा जिल्ह्यातलं हे एक संस्थान होतं बरं का. त्या काळी पाऊस फक्त पावसाळ्यातच पडायचा, तोही धुवाधार. मात्र त्या मुसळधार पावसातही दर दिवशी न चुकता रस्ता झाडणाऱ्या खराट्याचा खर्र खर्र असा आवाज ऐकू येत असे. एक दिवस माझ्या बाबांचं कुतूहल चाळवलं. त्यांना औंध गावचे रहिवासी होऊन काही काळ उलटून गेला होता. गावाच्या लयीची, गतीची, नादाची हळूहळू सवय व्हायला लागली होती. त्यातलाच हा एक आवाज. आई बाबांचा सकाळचा दुसरा चहा आणि हा आवाज याची वेळ एकच असे. एरवी तिकडे या दोघांचं लक्ष फारसं जात नसे. आज मात्र या पावसात ते गरमागरम चहा पितायत आणि बाहेर कोणीतरी रस्ता झाडण्याचं काम इमाने इतबारे करतंय हे त्यांच्या संवेदनशील मनाला कुठेतरी खटकलं. त्यांना अपराधी वाटलं. बाबा उठले. त्यांनी दुमजली घराच्या खिडकीतून खाली वाकून पाहिलं. ती एक 65-70 वर्षाची म्हातारी होती. भिजू नये म्हणून तिनं डोक्यावर नावापुरतंच कांबळं घेतलं होतं आणि ठिगळं लावून पण नीट नेटकी अशी नऊवारी साडी नेसली होती. तिच्या हातात लांब दांड्याचा खराटा होता आणि ती जोर जोराने झाडत होती. पाऊस वरून जोमाने बरसत होता. त्या पावसाची पर्वा न करता ती रस्त्याच्या कडेला जमलेला ओला पाचोळा जमेल तसा गोळा करत उचलून पोत्यात भरत पुढे निघाली होती. बाबांना राहावलं नाही. त्यांनी वरूनच शुकशुक करून तिला हाक मारली. कधी कुणाच्या बोलवण्याची सवय नसलेल्या त्या म्हातारीला कोण आपल्याला बोलवतंय हेही समजेना. तिला बाबांनी परत बोलावलं. आता मात्र तिनं चमकून आजूबाजूला पाहिलं. तिचं लक्ष वर गेलं. बाबांनी तिला वर ये अशी खूण केली.
म्हातारीच्या चेहऱ्यावर भीती, उत्सुकता याचं मिश्रण पसरलं. जिना चढून ती वर आली. बाबांनी तिला आत बोलवलं, पण एका मास्तर असलेल्या बामणाच्या घरात कसं जायचं म्हणून ती अतिशय अवघडून अंग चोरून भिंतीला टेकून उकडवी बसली होती. बाबांनी आईला तिच्यासाठी चहा आणायला सांगितला. आईने चहाची कपबशी तिच्या समोर आणून ठेवली. ती काहीच बोलली नाही. तिच्या गालावरून येणारं पाणी हे तिच्या डोळ्यातलं की पावसाचं याचा पत्ता न लागू देता ती म्हणाली, ही कपबशी चालत नाही मला, भाराची हाय मी मास्तरा. बाबा हसून म्हणाले, आम्हाला चालतंय, घ्या चहा. म्हातारीला याचं खूप आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, तुम्हाला चालल, पण म्यासनी नाही चालत तुमची कपबशी. पिचकी कान तुटके काढा एखादी, त्यातनच मी घेतो बघा चहा. तुझ्याबद्दल ऐकून हाय मी मास्तर गावात, भला माणूस आहेस तू. तुला इटाळ केला मी तर गावात नाव नाही राहायचं बघ. आता मात्र आईने याच्यावर तोडगा काढला. ती हसून म्हणाली, बाई आजपासून ही तुमची कपबशी, आम्ही नाही वापरणार. हवं असेल तर कान मोडून ठेवू का? पण रोज आमच्या घरापाशी आलात की वर चहा प्यायला येत जा आणि मग पुढे जा. हे ऐकून म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर अडकून राहिलेलं उरलंही पाणी ओघळलंच. अंगावरच्या जीर्ण कपड्यासारखंच फिकं हसून तिनं मान डोलवली. त्या दिवसापासून बायजाबाई आमच्या घरी नवाच्या सुमाराला चहा घ्यायला यायला लागली. तिच्या खऱ्याटाचा आवाज लांबवर येऊ लागे. तो आला की आई चहाचा आधण टाके. ती घरापर्यंत पोचे तोवर चहा उकळलेला असे आणि ती जिनावर चढून वर येईपर्यंत तो कपात गेलेला असे. आई, बाबा आणि बायजाबाई तिघ जण कधी मूकपणे तर कधी काही बाई गप्पा मारत चहा संपवायचे. बाबा शाळेला जात, बायजाबाई पुढचा रस्ता झाडायला जाई आणि आई तिच्या पुढच्या घर कामाला लागे. आई कधी तिला चहा बरोबर भाकरी पोळीचा तुकडा नाहीतर इतर काही बाई देई. तीही तो आनंदाने खात असे. सणासुदीला तिच्यासाठी जेवणही बाजूला काढून ठेवलं जावं लागलं. या बायजाबाईचं गावाच्या बाहेर एक झोपडं होतं, नावापुरतं. रात्रीच्या वेळी झोपायला आसरा देणारं. तिच्या मागच्या पुढच्या कुणाचाच पत्ता तिला माहिती नव्हता. या जगात दिवसभर गावचे रस्ते झाडायला जन्मल्याप्रमाणे ती सारा दिवस गावात घालवी. कोणी शिळं पाक, कधी आंबलेलं खायला द्यायचं. बस हेच काय तिचं आयुष्य. कामाला मात्र चोख. औन गावातल्या रस्त्यावर कधीच कचरा दिसत नसे आणि त्याचं श्रेय बायजाबाईचंच. अशीच ती एक दिवस नेहमीप्रमाणे चहा प्यायला वर आली. आईनं चहा केला एकीकडं आणि दुसरीकडे दाण्याचं कूट करायचं म्हणून दाणे भाजायला घेतले. त्याचा खमंग वास घरभर पसरला होता. चहा पिऊन झाला. बाबा शाळेत गेले तरी बायजाबाई आज थोडी घुटमळलीच. आईनं शेवटी विचारलं, काय ग बायजा, काही हवंय का? ती म्हणाली, बाये दाणे लई आवडतात बघ मला, वासानं जीभ चाळवली, देतीस काय वाईच खायला? आईनं, अगं त्यात काय एवढं असं म्हणत भाजलेले अजून गरम असलेले थोडे दाणे तिच्या समोर वाटीत ठेवले. तशी बायजा मान हलवत म्हणाली, बाये हे असलं न ग, भाजताना काळे पडतात ते दे. अगं असू दे की, चांगले खा की असं म्हणत आई तिला आग्रह करायला लागली. तसं बायजाबाई म्हणाली, अगं माय तू देशील ग, आणि मग माझी जीभ सरावली ते खायला की ते काळे जळलेलं नाही की ग जाणार. बाकीचे सगळे ते तसलेच देतात मला, तू बी आपले तसेच दे. यावर काय उत्तर द्यायचं हे न सुचलेल्या आईनं मग जमतील तेवढे काळे दाणे बाजूला केले आणि तिला दिले. त्या दिवसापासून मग आई थोडे जास्तच दाणे काळे करायला शिकली. जेव्हा आई दाणे भाजे त्यावेळी बायजाबाईसाठीचे काळे दाणे बाजूला काढून ठेवायला लागली. शेवटी आयुष्याचा आखून दिलेला मार्ग पुढे जात असतो. मी आणि माझी बहीण यांच्या जन्मानंतर लहान गावात शाळा नसल्याची तीव्र जाणीव बाबांना व्हायला लागली आणि शेवटी औंध सोडून सांगलीला त्यांच्या मूळ गावी जायचं त्यांनी ठरवलं. छोट्या गावात बातमी पसरायला वेळ लागत नाही. एव्हानाच्या 7-8 वर्षांच्या काळात आई बाबांनी माणुसकीची बरीच पुण्याई गोळा केलेली होती. बातमी पसरल्यापासून गाववाल्यांच्या घरी चक्रा सुरू झाल्या.
मास्तरांनी गाव सोडून जाऊ नये म्हणून अर्जव, नवस, अगदी प्रेमाच्या धमक्याही देऊन झाल्या. परंतु मास्तर बदत नाही हे पाहून राजासकट सर्वांच्यावर दुःखाचं सावट पसरलं. जायचा दिवस हळूहळू जवळ यायला लागला. नेहमीप्रमाणे सकाळच्या चहाला बायजाबाई येतच होती. केळकर मास्तर गाव सोडून जाणार ही बातमी तिच्यापर्यंतही पोचलेली होती. पण तिनं आईबाबांना जाऊ नका असं कधी सांगितलं नाही. मास्तर रस्ता जिकडं नेतो तिकडं जायलाच पाहिजे की, खुशाल जा, सगळं भलंच होईल, एवढंच ती म्हणत राहिली. आईबाबांचा निघायचा दिवस उजाडला. सकाळचा शेवटचा चहा प्यायला बायजाबाई नवाला हजर झाली. मूकपणे समोर येऊन बसली. तिनं आईचा चहाचा पुढं केलेला कप घेतला आणि एक चुरगळलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाची पुडी बाबांच्या समोर सरकवली. हे काय ग बायजा, असं म्हणत बाबांनी ती हातात घेऊन उघडली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य मावेनासं झालं. त्यांनी न बोलता ती पुडी आईच्या हातात दिली. आईने पाहिलं तर त्यात एक चांदीचं उदबत्तीचं घर होतं. बाबांनी कसे बसे शब्द गोळा करत बायजाला विचारलं, बायजाबाई हे काय हो, कशासाठी? बायजा उत्तरली, माय आणि तू कायम मला देत आली. मी हा कधी बी काय नाही दिलं तुम्हासनी. ते आपला राजा येडच आहे बघ, दिवाळीच्या वक्ताला मला चांदीचं नाणं दिलत. आता मी आता काय खाऊ? पोट भरेल का माझं त्यानं? त्याचं हे करून आणलंय बघ गावात जाऊन. तुम्ही दोघं बी देवाचं करताय ना वा, मला बी आशीर्वाद मिळेल. आता बायजाच्या डोळ्यातला तो पहिल्या दिवसाचा पाऊस आज आई बाबांच्या डोळ्यात उतरला. ते उदबत्तीचं घर आम्हाला न देता विकलं तर त्याचे पैसे मिळतील असं तिला सांगणं म्हणजे तिच्या प्रेमाचा आत्यंतिक अपमान हे बाबांना उमगलं होतं. काही न बोलता त्यांनी ती मोलाची भेट स्वीकारली. बायजाबाई गडबडीनं निघाली आणि म्हणाली, हाच रस्ते लवकर स्वच्छ करायचे आहे, ती माझ्या मास्तरचा टरक जाणार आहे ना त्यावरून. शेवटी दुपारी आमच्या सामानाचा ट्रक आणि त्यात बसलेले आम्ही निघालो. बाबांनी ट्रकवाल्याला ट्रक हळू चालवायला सांगितला, कारण गावातली 100 माणसं ट्रक मागे चालत वेशीपर्यंत पोहोचवायला आली होती. शेवटी ट्रकने गती पकडली. सर्वांनी निरोपाचे हात उंचावले. त्यात टरकाला ओवाळून कानशिलावर बोट मोडणाऱ्या बायजाचेही हात होते बर का. सांगलीला आल्यावर कित्येक दिवस आई भाजल्यावर काळे दाणे बाजूला काढत राहिली. त्यानं एक बरणी भरून गेली होती, पण ते खाणारं मात्र कोणीच नव्हतं. नंतर मात्र तिला लक्षपूर्वक दाणे कमी काळे करण्याची सवय लावून घ्यायला लागली. ते चांदीचं उदबत्तीचं घर देवघरात विराजमान होतं. त्यात लावल्या जाणाऱ्या उदबत्तीच्या धुरांच्या वलयाप्रमाणे काळाची वलय उठत राहिली. त्या अस्पष्ट होत जाणाऱ्या धुराप्रमाणे बायजाबाई ही विस्मृतीच्या पडद्याआड अस्पष्ट होत गेली. मध्येच कधीतरी तिची गोष्ट बाबा कुणाला तरी सांगत राहिली. त्यावेळी तिच्या आठवणींचा सुवास उदबत्ती सारखाच सारं आसमंत सुगंधित करत राहिला. 2008 मध्ये आई बाबा इथं अमेरिकेत आले माझ्याकडं. भडंग, भाजणी, गोडा मसाला, मेतकूट असं सर्व काढून झाल्यावर बाबांनी एक मखमली डबी बाहेर काढली आणि म्हणाले, काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. माझ्या बाबांना सोन्या चांदीच्या वस्तू घडवून घेण्याची दांडगी हौस, तसंच काहीतरी असणार असं मनाशी म्हणत मी ती उघडली तर आत लक्ष्मीची चांदीची देखणी मूर्ती होती. मी बाबांना म्हणाले, बाबा किती सुरेख घडवली हो ही मूर्ती, पण कशासाठी इतकं महागाचं? शिवाय तुम्हाला माहितीये मी काही पूजा वगैरे करत नाही. बाबा म्हणाले, अगं लक्ष्मीची कुठे आहे ही आहे बायजाबाईची. तिचं उदबत्तीचं घर आणि काही थोडी चांदी माझ्याकडची घालून बनवली आहे मी ही. कष्ट करून मिळवलेलं धन सढळपणे दुसऱ्याला देता यावं हे शिकलो बघ त्या लक्ष्मीकडून, म्हणून तिची मूर्ती करून घेतली. आता तुझ्याकडे सांभाळ. मी निशब्द झाले. मी खरं तर बायजाबाईला कधी पाहिलंही नव्हतं. त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. त्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेल्या मूर्तीला मी हलकेच स्पर्श केला. त्या मखमलीत मला तिच्या खरखरीत हातांचा स्पर्श जाणवला.
त्या मूर्तीला मी मनोभावे नमस्कार केला. तेव्हापासून दिवाळीत लक्ष्मी पूजनाला मी आवर्जून पूजा करते ती बायजाबाईची आणि लक्ष्मीकडे मागणं मागते की माये, तुझ्यासारख्या नितळ मनाचं धन मलाही लाभू दे.